संगत. अजय आणि रमन हे लहानपणीपासूनचे मित्र होते. म्हणजे अगदी लंगोटी मित्र म्हटलं तरी चालेल. त्यांचे घर एकाच गावात आणि एकाच गल्लीतच होते. त्यामुळे बहुतेक वेळा ते दोघेही एकत्र असायचे. शाळेतही सोबत जात असत. खेळणे, पोहणे, गृहपाठ करणे इत्यादी गोष्टी ते दोघेही सोबत करायचे. अत्यंत घनिष्ठ अशी दोघांची मैत्री होती. अजय आणि रमन दोघेही शाळेत अतिशय हुशार, अव्वल गुणांनी उत्तीर्ण होणारी मुले. 10वीमध्ये दोघे प्रथम क्रमांक आणि तृतीय क्रमांक असे पास झाले. सेमच कॉलेजमध्ये दोघांनी प्रवेश घेतला. कॉलेज सुरू झाल्यानंतर दोघांचे फ्रेंड सर्कल चेंज झाले. रमन हा टपोरी मुलांमध्ये जास्तीत जास्त टाईम स्पेंड करू लागला. त्याचा परिणाम म्हणून त्याचे अभ्यासातील लक्ष विचलित झाले. अजयने त्याला खूप समजावले. तो म्हणाला, "अरे रमन, ती जी मुलं आहेत ना, ज्यांच्याशी तू फ्रेंडशिप केली आहेस, ती मुलं ही गुन्हेगारी प्रवृत्तीची आहेत. प्लीज तू त्यांच्यात राहू नको. तुझ्या अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट कर." त्यावर रमन म्हणाला, "त्यांच्यासोबत बोलल्यावर मी थोडीच वाईट वळणाला लागणार आहे." "अरे अजय, चिल मार यार. आपण कॉलेजमध्ये आलोय आता. सारखं सारखं अभ्यास करायला शाळेत आहे काय अजून? मोठे झालोय आपण. कॉलेजमध्ये मस्ती नाही करायची तर मग कधी करायची? मी तर म्हणतो तू पण थोडा एन्जॉय कर आणि एन्जॉय करायला शिक. सारखाच काय बोरिंग लाईफ स्टाईल जगतोयस." रमनने अजयकडे साफ दुर्लक्ष केले. अजयही मग तिथून निघून गेला. थोड्या दिवसांनी कॉलेजच्या परीक्षा जवळ आल्या. अजय रमणच्या घरी गेला तर रमण मित्रांसोबत पार्टी करायला गेला होता. अजयला खूप आश्चर्य वाटले. त्याने त्याच्या आईला या बाबतीत विचारले असता त्या म्हणाल्या की, "अजय, तुला काय सांगू, तो पहिल्यासारखा वागत नाही. खूप बदलला आहे. तूच बघ तुझं ऐकतोय का? काहीतरी समजाव त्याला. खूप वाईट संगतीत अडकलाय माझा रमन." अजयने दुसऱ्या दिवशी रमणला म्हणाला, "रमन, नेक्स्ट वीकमध्ये परीक्षा आहेत. अभ्यास झालाय का तुझा? काल मी तुझ्या घरी आलेलो, तू घरी नव्हतास." यावर रमण म्हणाला, "अरे, काल पार्टीला गेलेलो. काय मज्जा आली पार्टीमध्ये. तू मिस केलं. तू पण यायला हवे होते." यावर अजय म्हणाला, "अरे रमन, आता तरी सुधार आणि अभ्यासाकडे लक्ष दे. त्या मुलांच्या नादी लागू नको. नाहीतर नंतर तुला पश्चाताप होईल." हे ऐकून रमणला राग आला. तो म्हणाला, तुझं काय असतं रे सारखं सारखं? मला कळतं काय करायचं आणि काय नाही करायचं ते. तू ते मला नको सांगू प्लीज." इतकं बोलून तो रागाने तिथून निघून गेला. ते म्हणतात ना, ज्याचं करायला जावं भलं तो म्हणतोय माझंच खरं. कालांतराने परीक्षा झाल्यावर रमणला खूपच कमी मार्क्स मिळाले. आता तर 12वीची तयारी करायची होती. तेव्हाही रमणने टाइमपासच केला. आणि वाईट संगत ही लगेच लागते आणि त्याचा वाण नाही तर गुण तरी नक्कीच लागतोच.
तर त्यामुळे अजय 12वीच्या परीक्षेतही अव्वल मार्कांनी पास झाला. तर रमण कसा तरी काठावर पास झाला, कारण त्याने अभ्यासच नव्हता केला. नंतर पुढच्या ॲडमिशनची तयारी चालू झाली. अजयला चांगले मार्क्स असल्यामुळे टॉपच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाले आणि तो शिक्षणासाठी मुंबईला गेला. इकडे रमणने BScला ॲडमिशन घेतले. त्याची कॉलेजमध्ये कमी आणि टवाळक्या करण्यात जास्त वेळ जात होता. कसेबसे पास नापास असे करत तो कसा तरी ग्रॅज्युएट झाला. पण कमी मार्क्समुळे नोकरी कुठे मिळेना. असाच तो गावातून फिरू लागला. मग घरच्यांनी त्याला एक किरकोळ दुकान काढून दिले व साधारण मुलगी बघून लग्न लावून दिले. त्याला 2 मुलेही झाले. पण कुटुंबातील सदस्य वाढल्याने आणि कमाई कमी होत असल्याने त्याची खूप ओढाताण होऊ लागली. इकडे अजयने इंजिनिअरिंग डिग्री चांगल्या मार्क्सनी प्राप्त करून स्कॉलरशिप मिळवली व मास्टर्ससाठी जर्मनीला निघून गेला. यथावकाश मास्टर्स पूर्ण करून चांगला जॉबही मिळवला. त्याला करोडोचे पॅकेज मिळाले. चांगली त्याच्याच फील्डमधील मुलीशी लग्न केले. त्यालाही 2 मुले आहेत. अगदी सुखी समाधानी जीवन जगत आहे. काही वर्षांनी अजय इंडियामध्ये त्याच्या गावी येतो. तेव्हा त्याची भेट रमणशी होते. अजयला पाहून रमणला खूप आनंद होतो. तो त्याला आपल्या घरी बोलावतो. घरी गेल्यावर रमणची परिस्थिती पाहून अजयला खूपच वाईट वाटते. रमण म्हणतो, बघ अजय, त्यावेळी जर घरच्यांचं ऐकलं असतं, तुझं ऐकलं असतं आणि सिन्सिअरली अभ्यास केला असता तर आज मीही काहीतरी चांगले केले असते आणि ही वेळ माझ्यावर आली नसती. अजयने रमणला मैत्रीखातर थोडीफार आर्थिक मदत केली. त्यालाही खूप वाईट वाटले. पण ती केलेली मदत किती दिवस पुरणार? म्हणून ज्यावेळी आपल्याकडे वेळ असतो, काहीतरी करायचे असते, त्यावेळी ते अगदी स्वतःला झोकून देऊन करावे. मग तो आपला अभ्यास असो किंवा काहीही, आपल्याला त्याचे चांगले फळ हे नक्कीच मिळते. आपण जेवढे कष्ट करतो त्याचं फळ हे नक्कीच मिळतं. नेहमी चांगलेच कर्म करावे. देव सर्वांना सारखीच वेळ देत असतो. कुणाला कमी देत नसतो, कुणाला जास्त देत नसतो. पण ती वेळ आपण कुठे इन्व्हेस्ट करतो, कशी इन्व्हेस्ट करतो, त्याचा कसा उपयोग करून घेतो, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. जो सदुपयोग करेल त्याला चांगले फळ मिळेल हे नक्की. आणि आयुष्यात आपल्या संगत ही खूप मॅटर करते. कारण जशी आपली संगत असते ना, तसेच आपले विचार बदलतात. म्हणून संगत नेहमी चांगली ठेवावी आणि ती चांगलीच असावी. स्टोरी ऐकल्याबद्दल, वाचल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. थँक यू सो मच.